नमस्कार. सुदगील संवाद आंबटगोड या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. या चॅनलची निर्मितीच मुळात कल्याण डोंबिवली परिसरातील नामवंत व्यक्तींचा प्रवास आणि त्यांची वाटचाल आपणापर्यंत पोहोचवणे हा आहे. चला तर मग आजच्या या गप्पांना आपण सुरुवात करूया. नमस्कार. सुदगील संवाद आंबटगोड या आमच्या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. आपणास माहितीच आहे की दरवेळेला आम्ही कल्याणमधील नवनवीन गोष्टींना प्राधान्य देऊन आपल्यासमोर एक नवीन विषय आणत असतो. आज असाच एक विषय आहे, तो म्हणजे मराठी शाळा. आणि या शाळेसंदर्भामध्ये आज आपण इथे छानशी चर्चा करणार आहोत, धम्माळ करणार आहोत, मजा मस्ती करणार आहोत. आणि अशा शाळेमध्ये आपण आलेले आहे श्री गजानन विद्या प्रसारक मंडळाचे श्री गजानन विद्यालय या शाळेमध्ये. तर चला तर मग आपण शाळेत जाऊया आणि शाळेची काय व्यवस्था आहे, कशा पद्धतीने मुलांना घडवलं जातं या शाळेमध्ये, मराठी शाळेमध्ये, हे आपण प्रत्यक्ष अनुभव घेऊया. सुस्वागतम श्री गजानन विद्यालय पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आपल्या या निमित्ताने आपल्या सगळ्यांना शाळेची ओळख, परिचय, शाळेत चालणारे उपक्रम या सर्वांची माहिती व्हावी यासाठी ही योजना. धन्यवाद. माझं नाव प्रतिभा प्रभाकर भालेराव, शाळा संस्थापक. मला सांगा भालेराव मॅडम, तुम्ही ही जी शाळा आहे ही कधी सुरू केली? साधारण 1966 साली. 1966 साली ही शाळा चालू केली. आता 1966 साली तुम्ही जी चालू केली त्यावेळेला साधारण किती विद्यार्थी होते शाळा चालू केल्या? शाळा चालू असताना पहिल्या वर्षी 3 होते. अच्छा. दुसऱ्या वर्षी 8 झाले. दुसऱ्या वर्षी 8 झाले. तिसऱ्या वर्षी 21 झाले. बर. मग पुढे वाढत गेली. पण मग मला सांगा, त्या शाळेच्या काही गमती तुम्हाला आठवतात का, की जसजशा संख्या वाढत गेली मुलांची, तर मग जागेची अडचण वगैरे याच्याबद्दल काय गमतीशीर तुम्हाला गोष्टी सांगता येतील का? गोष्ट सांगायला हरकत नाही, पण ती योग्य आहे की नाही माहित नाही. सांगा ना. एकदा स्टेट बँकेचे मॅनेजर आले. बर. ते मुलीला घेऊन आले. बर. शाळेत घ्या म्हणाले. बर. आता हा बँकेचा मॅनेजर माणूस, श्रीमंत माणूस, आपली शाळा काय? मी म्हटलं मी शाळेत नाही घेऊ शकत आमच्या मुलीला. का नाही घेऊ शकत? नाही, मला मराठी मीडियम मध्ये शिकवलं. म्हटलं मराठी शिकवणार आहे पण म्हटलं शाळेत बसायला तुम्हाला काही नाहीये. बाग वगैरे असे काही नव्हते? बाग नाही तर बस काहीच नव्हतं. बर. एक मोठं टेबल होतं, मी तिथे उभं राहिले, खिडकीतून त्यांच्याशी बोलले. अखेर काय करायचं, बसकर आहे की नाही मला काही जरूर नाही त्याची. म्हणजे बसकर नाही, बाग नाही, काहीच नाही. म्हटलं तुम्ही हे असल्या शाळेत घालू नका. ते पुष्कळ छान शाळा आहेत म्हटलं, तिकडे घाला. मी इथेच घालणार आहे म्हटलं. तुम्ही पण तरी मी काही घेतलं नाही शाळेत. म्हटलं हे नावं ठेवत बाहेर देणार लोकांना सांगून, काही नाही शाळेत कशाला जाता. तर सुमंत सरांकडे गेले. अच्छा. हा, सुमंत सरांनी सांगितलं मला हे शाळेत घालायचंय, बाई घेत नाहीत शाळेत. सुमंत सरांची मुलगी आपल्या शाळेत होते. बरोबर. आणि ते न्यू स्कूल मध्ये होते. सुमंत ऐकलं, मला सांगितलं तुम्ही त्याच्या मुलाला शाळेत घेऊन टाका. म्हटलं मग तक्रार नाही करणार, शाळेत काही नाही. मग म्हणजे तुमच्याकडे बाकी ज्या सराउंडिंग गोष्टी लागतात त्या गोष्टी नव्हत्या, पण तुमचं शिकवण्याची पद्धत आणि तुमचे संस्कारमय वातावरण याच्यासाठी ती लोक आमच्या मुलांना घ्या, आमच्या मुलांना घ्या शाळेत. पण मला सांगा, सुरुवातीपासून तुमची ही शाळा अशीच होती का छोट्या छोट्या कुठे भाड्याच्या रूम मध्ये होत्या? काहीच नव्हतं. मग मला म्हणाले शाळेत बसायला काय आणि शाळा कशी याला महत्व नाही, मुलं काय शिकतं हे महत्व आहे, तुम्ही शाळेत घ्या. मॅनेजर. बरं, सुरुवातीपासून शाळा कुठे होती तुमची, सुरू केली तुम्ही? बदलापूर चाळी झाले होते त्यावेळेस नुकतीच. अच्छा, बदलापूर चाळीमध्ये शाळा पुढे सुरुवातीला होती. मग ती स्वतःची जागा होती का भाड्याची होती? भाड्याची.
भाड्याची शाळा होती, पण नुकतीच घेतली होती बरोबर आणि काहीच नव्हतं शाळेत. बरोबर. पण मुलं येत होते तरी 80 मुलं झाली, बापरे. एकदा 60 मुलं झाली. बर. आणि एका वर्गामध्ये आता मुलं भराभर यायला लागली शाळेत बर. त्या एवढ्या जागेत. बर. आणि एक दिवस साहेब आले बघायला. मी म्हटलं, मला म्हणे किती मुलं आहेत? मी मुलं शाळेत वर्गात किती मुलं? म्हटलं एका वर्गात 65 मुलं आहेत. 65 मुलं? तर तिसरी चौथीचा वर्ग होता. बर. पण ह्या वर्गात 65 मुलं बसतात का? म्हटलं मग बसणार कुठे मग? आणि ते आले वर्गात म्हणून मी मोजतो मुलं, म्हणजे इतकेच आले. आणि त्यांनी प्रत्येक मुलाने डोक्याला हात लावून मूल मोजलं अच्छा. आणि 66 मुलं भरले. बापरे. आता काय करायचं? म्हणजे त्या वर्गात बसायला काय येते? म्हटलं आहेत हे आणले बसायला, त्या थोडेसे आणले होते मी, तर ते काढले. किती आहेत? म्हटलं आता 6-7च होती त्यावेळेला. म्हटलं तर फाटली आहेत, तुटली आहेत. म्हटलं तर काय करणार? आणि मग त्यांना ते खरं वाटलं. वर कुठे कुठे ठेवली त्या फाटकी तारा. म्हणजे ते साहेब असे पण भेटले. मग शेवटी जे फटके होते ते खाली काढले, ते सगळं पाहिलं आणि मग निघून गेले ते. अच्छा. मी इथपर्यंत माझी परीक्षा पण झाली. मला म्हणायचं म्हणजे प्रामाणिकपणे आपण जर का विद्येचं दान केलं हा. तर आपल्याकडे जी काही मुलांची संख्या आहे ती संख्या वाढायला लागते, हे आज तुम्ही सिद्ध करून हो, दाखवलं. हो. मला सांगा की साधारण ही शाळा तुम्ही किती वर्षापर्यंत सांभाळली? किती वाजता आता मी इथे म्हणजे तुम्ही सुरुवात केली किती साली केली? 1966 ला सुरू केली. 66 ला सुरू केली. आणि मी रिटायर किती झाले? 66 ते 96 ला रिटायर झाले. या कालावधीमध्ये तुम्ही हा शाळेचा संपूर्ण डोलारा जो आहे हो हा तुम्ही सांभाळला. हो आणि त्याच्यानंतर तो संपूर्ण जो डोलारा आहे तो तुम्ही या मॅडमकडे हो. त्या सुपूर्द केला. मॅडमकडे संस्था पण आहे ना, मी हा. पण होते ना. हा. ते त्यांनी सगळ्यांनी एकमताने हो. कांचन मॅडमकडे हो. हा डोलारा केला. आता हो, मॅडम हो. मी तुमच्याकडे वळतो. हो. मॅडम आपल्याकडे ज्या वेळेला शाळा सुपूर्द झाली, हो. म्हणजे मगाशी मॅडम मी सांगितल्याप्रमाणे की 3 विद्यार्थ्यांपासून या श्री गजानन विद्यालयाला सुरुवात झाली आणि नंतर ती आपल्याकडे सुपूर्द केली 1996च्या आसपास मॅडमच्या म्हणणं आल्यानंतर. तर आत्ताच्या कंडिशनला मॅडम या शाळेमध्ये किती विद्यार्थी संख्या पटसंख्या? आता 1000च्या वर विद्यार्थी आहेत आपल्याकडे. अच्छा. पण काही कालावधी होता की 2016-18 पर्यंत, म्हणजे कोविड पर्यंत जवळजवळ 2000 विद्यार्थी शिकत होते आपल्या शाळेत. अच्छा, म्हणजे संख्या थोडीशी आता. कोविडच्यामुळे खूप परिणाम झाला. अच्छा. मला त्या कोविडचा आता कालावधीत. विषय काढला तुम्ही म्हणून हा. मला सांगा की कोविडच्या काळामध्ये सर्वांनी स्वतःला अपग्रेड केलं होतं. बरोबर आहे. आम्ही पण त्या कालावधीमध्ये काय केलं, हा. सुरुवातीला म्हणजे शाळा बंद मार्च एप्रिल मध्ये आम्हाला काही करता आलं नाही. नंतर मे मध्ये सुट्टीच असते. बरोबर. पण अगदी आम्ही 15-16 जूनला जेव्हा शाळा सुरू होत नाही असं जेव्हा झालं, तेव्हा आम्ही सगळ्या शिक्षकांना, त्यावेळेला शिक्षकांना मोबाईल वगैरे किंवा मोबाईलवर लेक्चर घेणं हे वगैरे माहीत नव्हतं. पण मग मी स्वतः त्यांचं झूम वरती सेशन घेतलं. असं घ्यायचं, असं करायचं हे त्यांना दाखवून दिलं. झूमचं सबस्क्रिप्शन आम्ही सगळ्यांनी घेतलं आणि प्रत्येक जण आपापल्या घरून आणि मुलं आपल्या घरून झूम वर व्यवस्थित आमच्या अर्ध्या तासाच्या 7 तासिका दिवसाला होत होत्या. सोमवार ते शनिवारी 5 घेत होतो आम्ही. पण शिक्षण आमचं थांबलं नाही. जरी कोविड असला तरी सातत्यपूर्ण शिक्षण आमचं चालू होतं. आणि मुलंही घरी, अगदी तुम्हाला खोटं वाटेल पण गणवेश घालून व्यवस्थित अगदी दप्तर समोर ठेवून व्यवस्थित अभ्यासाला बसायची. होमवर्क दिला जायचा, सगळे अभ्यास विद्यार्थ्यांकडनं केलाही जायचा. सुंदर. म्हणजे मला असं म्हणायचंय सर्व श्रोत्यांना आमच्या लक्षात घ्या की मराठी मीडियमची शाळा कुठल्याही याच्या बाबतीत मागे नाहीये. स्वतः सर्व शिक्षकांनी सुद्धा स्वतःला अपग्रेड करून घेतलं आणि अशा कठीण प्रसंगात सुद्धा शाळा आणि विद्येचं जे कार्य आहे ते सातत्याने चालू ठेवलं. मुलांचं वर्ष वाया गाऊ दिलं नाही, अजिबात नाही. अभ्यासाची सवय त्यांना सातत्यपूर्णपणे राहिली पाहिजे. कुठे गॅप नको पडायला. म्हणजे ऍक्टिव्हिटी सुद्धा आम्ही त्या कालावधीमध्ये मुलांच्या घरी करत होतो. तेव्हा पालकांना सांगते, तुम्ही मागे उभं राहून बघा मुलं काय करतायत, मग ते वाचन करतायत की नाही हे बघा. पालकांची सुद्धा त्या म्हणजे त्या वेळेत आम्ही संवाद साधून घेतलेला आहे त्यावेळेला. मला आणखीन एक असं विचारायला आवडेल मॅडम की आता असं म्हटलं जातं सगळ्यांकडनंच की मराठी शाळेचा टक्का आता कमी कमी होत चाललाय. जसं तुम्ही पण आता म्हणालात की 2000 विद्यार्थ्यांना 1000 विद्यार्थी आज आले. आणि इंग्लिश मिडियमच्या शाळेचा आता फॅड वाढत चालले.
म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की माझी मुलं इंग्लिश मिडियमलाच जायला पाहिजे. हो ना, हो तर ना. त्या दृष्टीने तुमच्या शाळेने काही असं मराठी मीडियम मधनं दुसऱ्या मीडियमचा काही विचार केला का? काही तुम्ही प्रत्यक्षात त्याच्या अंमलबजावणी केली आहे का काही? नाही, आम्ही आमच्याकडे ना अगदी मॉन्टेसरी पासून सेमी इंग्लिश आहे. हा आणि त्यामध्ये सेमी इंग्लिशचा परिणाम असा होतो की मुलं मराठी मातृभाषेच्या शिक्षणाचा जो फायदा आहे तो तर मिळतोच, बरोबर. पण त्याच्या बरोबरीने सेमी इंग्लिश मध्ये गणित विज्ञान हे विषय शिकवतो. बाकी अगदी मॉन्टेसरी पासून विज्ञान ऍक्टिव्हिटीज पण आमच्याकडे आहेत. लहान मुलांना परिसरातल्या क्षेत्रवेटी आहेत, ठिकठिकाणी आम्ही नेतो, पण मुख्य त्यांना ह्याच्या सगळ्याचा व्यवस्थित टच आहे इंग्लिश मध्ये. आता तर आपण बघूयात थोड्या वेळाने हा. की वर्गामध्ये कशी मुलं इंग्लिश सुद्धा तेवढीच बोलतात. नर्सरीला सुद्धा तुमच्याकडे इंग्लिश शिकवलं जातं. शिकवलं जातं, इंग्लिश सगळं येत आहे मुलांना. म्हणजे मराठीच बाळकडू नाही, ते इंग्लिश नाही. बाळकडू सुद्धा तुम्ही सुद्धा आहे. मुलांना देत आहे. बरोबर. बरोबर ही एक स्तुत्य उपक्रम आहे मी म्हणेल की सेमी इंग्लिश आल्यामुळे मुलांना आपल्या मातृभाषेवरचं प्रेम तर राहतच राहतं, त्याचबरोबर त्यांना दुसरी भाषा सुद्धा लहानपणापासून तुम्ही शिकवण्याचा प्रयत्न करता. बरोबर. तुमच्याकडे मॅडम मला अजून एक सांगा, शाळेमध्ये येणारा जो पहिला म्हणजे ऍडमिशन आपण हा. मोस्टली मला असं वाटतं चैत्र महिन्यामध्ये करतो. हो हो, आता गुढीपाडव्यापासून ऍडमिशनला आमच्या प्रवेशाला सुरुवात झालेली आहे. अच्छा, पण मग त्यावेळेला जे पालक येतात हा, ते पालकांची साधारण कुठल्या कॅटेगरीतले पालक येतात साधारण? सगळे आहेत. थोडं मराठी मीडियम महाराष्ट्रीयन लोक जास्त आहेत. अच्छा, इतरही समाजातले इतरही म्हणजे लोक आहेत. मगाशी मला उत्तर जसं भारतीय आहेत, सगळे मॅडमनी मला असं जसं सांगितलं की एक जण त्यांच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं काही सुखसोयी नसल्या तरी बरोबर, चालेल, हो. पण संस्कार महत्वाचे आहेत. खरं. अशा पद्धतीचे पालक आता सुद्धा येतात. आहेत. अजून सुद्धा पालकांना याची गरज आहे. पालकांना हे समजतंय की सगळ्या बाबतीतलं वळण लागणं इथे होतं. इथे विशेषतः आमच्याकडे काय, प्रत्येक शिक्षकाचं प्रत्येक मुलाकडे, वर्गातल्या आपल्या प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक लक्ष दिलं जातं. त्याच्या अडीअडचणी काय आहेत त्या सोडवल्या जातात. त्याच्या अभ्यासात कुठे मागे पडतोय त्याच्याकडे लक्ष दिलं जातं. नुसतं तेवढंच नाही तर त्याच्याबरोबर त्याला सगळ्या सवयी पण चांगल्या लागतील. कुठे तो ट्रॅक सोडून जात नाहीये ना, हा मुद्दा महत्वाचा आहे. हा, कुठेही तो ट्रॅक सोडून जात नाही किंवा कुठे संगतीमुळे बिघडत नाहीये ना, ह्या सगळ्या गोष्टीकडे शिक्षकांचं वैयक्तिक लक्ष असतं. त्याच्याच बरोबरीने आम्ही ना विद्यार्थ्यांच्या कलागुणांपेक्षा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा यासाठी जिज्ञासासारखे आम्ही उपक्रम घेतो. त्याच्यामध्ये अनेक 6 सेशन्स असतात. त्याच्यामध्ये आम्ही मुलांना, पालकांना मूल्य शिक्षण, वा, नंतर त्याच्या लैंगिकता शिक्षण, नंतर करिअर मार्गदर्शन, त्याचं पण व्यवस्थित हे असतो. काळाची जी गरज आहे त्या सगळ्या ते गोष्टी सगळं दिलं जातं. आता आम्ही AI रिलेटेड पण हे दिलं. सॉफ्ट स्किल्सचं पण वा. प्रशिक्षण 10 दिवसांचं छानच. मुलांना दिलं. त्याच्यानंतर त्याच्या जोडीने आपण सायबर सिक्युरिटी ह्याची पण मुलांमध्ये जाणीव जागृती निर्माण करतोय की आपण सावध कसं राहायचं, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, याचं पण प्रशिक्षण आपल्याकडे हेतू म्हणजे तुम्ही नियोजन करून दिलं जातं. आता म्हटल्याप्रमाणे शिक्षणाचं मला सांगा, साधारण आपला जो 10वीचा जो निकाल आहे तो साधारण इथला किती पर्सेंटेज लागतो? कायम म्हणजे 2014 पासून कायम 100% शाळेचा निकाल आहे. क्या बात आहे. बघा, म्हणजे मराठी मीडियमची मुलं हा, अजिबात मागे नाहीयेत. Yes, फक्त एवढंच आहे की त्यांना सगळे शिक्षक आणि हा जो संवर्ग आहे हा महत्वाचा एक असतो. आवर्जून मला आता इथे तुम्ही निकालाचं विचारून, कल्याण पश्चिम मध्ये हा. मराठी मीडियमचा 100% निकाल लागल्यामुळे तर जे पारितोषिक दिले जातं ते सातत्याने आमच्या शाळेला मिळते. क्या बात आहे. छान ट्रॉफी मिळते दरवर्षी वा, वा. आणि सगळ्यांना त्यामुळे शिक्षक, विद्यार्थी, पालक आम्हाला त्याचा आनंद होतो. आनंद होतो आणि परत शिकवण्यासाठी एक Yes, चांगला उत्साह येतो. उत्साह येतो. बरोबर आहे. ओम मित्राय नमः. ओम रवये नमः. ओम सूर्याय नमः. ओम भानवे नमः. ओम खगाय नमः. ओम भूषणे नमः. ओम हिरण्यगर्भाय नमः. ओम मरीचाय नमः. ओम आदित्याय नमः. ओम सवित्राय नमः. ओम अर्काय नमः. ओम भास्कराय नमः. ओम श्री सवित्र सूर्य नारायणाय नमः.
अशाच आपण पुढील भागात भरपूर गप्पा मारायच्या आहेत. तोपर्यंत धन्यवाद.